शंभूराचा, घरी घरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा। 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील आयोजित समाधी निर्मित मराठी पाऊल पडते पुढे या अस्सल मराठी सांगीतिक जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ते मुख्यमंत्री देवभाऊ पर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला क्रमांक 1 चे राज्य बनवण्याचा प्रयत्न केलाय। आज देवभाऊंच्या प्रयत्नातून आपले राज्य क्रमांक 1 चे राज्य झालेले आहे। महाराष्ट्राचा विकास करत असताना पनवेलचा देखील विकास सर्व मिळून करूया। महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र व देशाच्या जडणघडणीसाठी महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपले बलिदान दिले। अशा या महापुरुषांना व गीतांच्या माध्यमातून त्यांनी अभिवादन केले। यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा व कलाकारांचा सन्मान करण्यात आला। त्यावेळेला आला, सगळेच लोक एवढे हादरलेले होते की काय करावं किंवा काय बोलावं हे सुचत नव्हतं। पण सरकार इतकं पाठीशी उभं राहिलं की त्या प्रसंगातनं ॲक्च्युली मी तिथे नव्हतो खरं जागेवरती। मी हे कळल्यानंतर ताबडतोबीने काश्मीरला गेलो आणि तुमचं कळलं ॲक्च्युली ज्या वस्तुस्थिती जी आहे ती संकेत जास्त सांगते। आम्ही वर गेलेलो होतो त्या ठिकाणी, ॲक्च्युअल ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्याच्यानंतर 14 जण बचावलो, 3 जण दुर्दैवी जखमी झाले, त्यातले 1 तर एक्सपायर झाले, न्यू पनवेलचे देसले म्हणून सर आहेत ते। पण लिटरली साधारणतः 1 तासाभराच्या आत आपल्या संपूर्ण आर्मीने तिथे कंट्रोल घेतलेला होता आणि सर्व प्रशासकीय व्यवस्था असते त्यांनी सुरुवात केलेली होती। त्यामुळेच कदाचित आणखीन काही हानी झाली असती, ती झाली नाही आपण म्हणू शकतो।
दिन आज एक विधायक काम करून आपण साजरा केला. कशा निमित्ताने पाहतायत, काय शुभेच्छा द्याल, काय भावना आहे? आज सकाळपासूनच खरं तर प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये एक अभिमानाची आणि अस्मितेची भावना आहे. खरं तर आपल्या राज्याची निर्मिती आणि त्याचा 66वा वर्धापन दिन सकाळपासून अनेक कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी होती. प्रत्येक कार्यक्रमात जाण्याचं भाग्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभलं. खरं तर आमदार म्हणून बहुमान मिळाल्यानंतर तसं आमदार म्हणून आयुष्यातलं पहिलं शासकीय झेंडावंदन करण्याचं, ध्वजारोहण करण्याचं भाग्य मला लाभलं. खालापूर तहसील भवन या ठिकाणी पोहोचून ते झेंडावंदन, ध्वजारोहण आम्ही करू शकलो. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची भेटी, अनेक समाज उपयोगी काम करणारे ग्रुप्स असतील, अनेक संघटना असतील, त्यांचे सन्मान आणि त्यानंतर दिवसभरांची अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांची मालिका, अशा पद्धतीनं हे सगळे कार्यक्रम सुरू होते. आज पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये जी काही समाजसेवेची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सगळ्यांनी सुरू ठेवली, आज त्यामध्ये अजून एक भर टाकत आमच्या पनवेलवासियांसाठी, या सगळ्या प्रभागाच्या आजूबाजूला राहणाऱ्या आमच्या नागरिकांसाठी एक उत्कृष्ट असा मराठी पाऊल पडते पुढे हा गीतांचा कार्यक्रम आम्ही साकारला. आणि मग त्यामध्ये महाराष्ट्रावर आधारित, महाराष्ट्र प्रेमावर आधारित अनेक गाणी, गीतं सादर झाली. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून अनेक भक्तिगीतं, भावगीतं आणि त्या ठिकाणी आपले विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित गाणी. खरं तर महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी, या देशाच्या जडणघडणीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं बलिदान दिलं, आपल्या विचारांनी या महाराष्ट्राला एक आकार देण्याचं काम केलं, अशा सगळ्याच मान्यवरांना, महापुरुषांना आम्ही सगळ्यांनी या गीतांच्या माध्यमातून अभिवादन केलं. आणि आज चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. नागरिकांनी नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमाला दिला. मी नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमच्या सगळ्यांसाठी आजचा दिवस जो महत्त्वाचा होता, महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम, आज महाराष्ट्रात सगळीकडे हे सगळे कार्यक्रम साकार करत असताना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आमच्या भावना होती की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आज आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला क्रमांक 1 बनवण्यासाठी जो प्रयत्न केला आणि आज देवाभाऊंच्या प्रयत्नातून आपलं राज्य हे क्रमांक 1चं राज्य झालेलं आहे. आज देशाची प्रगती एका बाजूला होते, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी बघितलंय, काम सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं त्यात शेअर असेल, सहभाग असेल. महाराष्ट्र आता थांबणार नाही ही भूमिका आदरणीय देवाभाऊंनी घेतलेली आहे. त्या दृष्टीनं खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी शुभेच्छा देतो, पनवेलवासियांना शुभेच्छा देतो. आपल्या आशीर्वादानं आमदार म्हणून जो काही बहुमान मिळालाय, आपण सगळ्यांनी महाराष्ट्राचा विकास करत असताना पनवेलचा विकास आपण सगळे मिळून करू. तुमचे सजेशन, समस्या माझ्यापर्यंत पोहोचत राहो, याच आजच्या दिनी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.